कसे आहात मुलांना तुम्ही? चला ठीक आहे, तुम्ही सर्व मजेतच असणार. जे आज आपण नवोदय विद्यालय एंट्रन्स एक्झामची टेस्ट घेत आहोत. याच्या आधी आपण 4 टेस्ट झालेल्या आहेत आपल्या. काही हिंदी मीडियमच्या मुलांसाठी आहेत, काही मराठी मीडियमच्या मुलांसाठी आहेत. ते आज जे आपण जी इथं टेस्ट घेणार आहोत ही मराठी मीडियमच्या मुलांसाठी आहे. ओके. नवोदय एंट्रन्स एक्झाम हे जानेवारीमध्ये 100% होणार आहे. आणि जवाहर नवोदय विद्यालयासोबतच जे आर्मीची एक्झाम होणार आहे त्या एक्झामलासुद्धा एक्झॅक्ट हेच क्वेश्चन येणार आहेत. तरी पण सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण बघा, तिला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला बेल आयकॉनची बटन दाबा, जेणेकरून येणारी माझी प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचेल. ठीक आहे. चला आजच्या टेस्टला आपण सुरुवात करू. टेस्ट हा संपूर्ण वेळ चालेल. म्हणजे एकूण जसे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये 25 क्वेश्चन आहेत, तर नाश्ता 25 क्वेश्चन होतील. वेळ किती लागेल तरी चालेल, मी संपूर्ण वेळ तुमच्याकडून करून घेणार. ठीक आहे. चालेल सर्वांना? चला ठीक आहे. आजचा पहिला क्वेश्चन काय म्हणतात? फर्स्ट क्वेश्चन, एक प्रकारच्या 3 यंत्रामधील दर्शक. एकाच प्रकारच्या 3 यंत्रामधील दर्शक. क्वेश्चन तुम्ही काउंट करा, मी फक्त लिहितो. एकाच प्रकारच्या 3 यंत्रामधील दर्शक. 3 यंत्रामधील दर्शक 3 यंत्रामधील दर्शक. याला काय म्हणून आपण? दर्शक म्हणजे इंडिकेटर. दर्शक म्हणजे इंडिकेटर. अनुक्रमे 8, 12 व 18 मिनिटांनी गजर देतात. अनुक्रमे 8, 12 आणि 18 मिनिटांनी गजर देतात. तो आहे हा, गजर देतात. सकाळी 7:30 वाजता त्या तिन्हीचा एकाच वेळी गजर झाला होता. सकाळी 7:30 त्यांचा एकत्रित गजर झाला होता. काय झाला होता? त्यांचा एकत्रित गजर झाला होता. तर त्यानंतर त्यांचा एकाच वेळी किती वाजता गजर होईल? तर त्यानंतर त्यांचा किती वाजता पुन्हा एकत्र गजर होईल. ओके. हा प्रश्नाचं चिन्ह. आता प्रश्न बघा. प्रश्न काय म्हणते तर बारकाईने लक्ष द्या. काय म्हणते? एकाच प्रकारच्या 3 यंत्रामधील दर्शक म्हणजे इंडिकेटर अनुक्रमे 8, 12 आणि 18 मिनिटांनी गजर वाजतात. त्यानंतर काम देतात आणि सकाळी 8:30 मिनिटांनी त्यांनी एकत्र गजर झाला होता. तर त्यानंतर त्यांच्या किती वाजता त्या पुन्हा एकत्र वाजतील. त्याचा अर्थ असा होतो म्हणा त्या प्रश्नाला, की एक यंत्र आहे, त्या यंत्रामध्ये इंडिकेटर लावलेले आहे. म्हणजे इंडिकेटर लावले, दर्शक म्हणजे इंडिकेटर लावले. ते इंडिकेटर टायमिंग कितीचे आहे? एकाच्या 8 मिनिटे, एकाच्या 12 मिनिटे आणि तिसऱ्याच्या 18 मिनिटे. त्यांनी मिनिटाने गजर देतात. त्यांनी सकाळी जर 7:30 वाजता एकत्र गजर दिला तर ते पुन्हा किती वाजा एकत्र गजर देतील असं त्याला म्हणायचं आहे. आलं लक्षात सर्वांच्या? आता बघा, असा जर प्रश्न असला तर आपण काय करायचा? 8, 12 आणि 18 म्हणजे दिलेल्या संख्यांच्या आपण लसावी काढायच्या. ओके. आता लसावी किती येणार बघा बरं. इकडे बघा, 2, 4 दुने 8, 6 दुने 12, 9 दुने 18. बरोबर आहे. पुन्हा इकडे बघा, 2 दुने 4, 3 दुने 6 आणि 9 जसेच तसे आले. पुन्हा इकडे किती जाणार? 3. 2, 3 1 3, 3 3 9. आता बघा बरेच्या 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 3. बरोबर आहे. आता याची लसावी किती येणार? मोजावर आपण याची लसावी अशा वेळेस ह्या दिलेल्या संख्यांच्या लसावी काढायच्या. लसावी किती? 3 दुने 6, 6 दुने 3 दुने 2 दुने 4, 4 तेरी 12, 12 दुने 24 आणि 24 तेरी 72. आता हे 72 काय आहे?
म्हणजे किती वाजत होते, मिनिटांनी दिलेलं आहे, बरोबर आहे. तर म्हणजे इथं केले 72 मिनिट होतील, मिनिट. आता 72 मिनिट म्हणजे एक्झॅक्ट किती झाले, 1 तास 12 मिनिट, बरोबर आहे. 1 तास 12 मिनिट झाले. म्हणजे 72मधून एक तास बाहेर काढला, 1 तास म्हणजे 60 मिनिट बाहेर काढला आणि उरले किती, 12 मिनिट. म्हणजे किती राहिले, 12 मिनिट. आता सकाळी किती वाजे ते एकत्र वाजल्या होत्या, 7 वाजता. 7:30ला त्या एकत्र वाजल्या. आता त्याच्यामध्ये आपण ॲड करायचे 1 तास 12 मिनिट. म्हणजे किती होणार आहे बाळांनो, 2 4 आणि हे 8. म्हणजे किती वाजे पुन्हा एकत्र वाजतील, त्या किती वाजे पुन्हा एकत्र वाजतील, 8:42ला 8:42 त्या पुन्हा एकत्र वाजतील. समजलं सर्वांना क्वेश्चन, समजला का. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ओके, सर्वांनी स्क्रीनशॉट मारून घ्या. चला चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे बघा. 5 9 8 15 4 7 6 11 या अपूर्णांकापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. या अपूर्णांकापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, असंच म्हणायचं आहे त्याला. ठीक आहे, हा प्रश्नाचं चिन्ह. आता मला एक सांगा, असा जेव्हा प्रश्न आपल्याला विचारतो तेव्हा आपण काय करणार बघा बरं. सुरुवातीला आधी एक मेथड आहे, बेसिक मेथड. ह्या दोघांचा गुणाकार करायचा असं तिरपा याच्या इथे. याच्या किती होईल रे, 15×5 75 आणि 9×8 72. म्हणजे आता ही 75 संख्या मोठी आली ना, ह्या दोघांच्या गुणण्यात ही संख्या मोठी, ही संख्या लहान. आलं लक्षात. आता राहिला कोणतं, ही बघा, ही वाली 5 9 खालती आणलं मी 4 7. ओके, 7×5 35 9×4 36. म्हणजे ही संख्या कोणती आली, 36. आता मोठी कोणती, ही वाली मोठी, ही वाली लहान, ही वाली मोठी. आता राहिली का आपल्याकडे 4 7. बघा 4 7 न इकडे किती आहे, 6 11. 11×4 44. इथं लिहितो मी 11×4 44 न 7×4 42. म्हणजे मोठी संख्या ही आली. आला मोठी संख्या, मोठी ही आहे का इथं बघा. मी काय म्हणतो की यांच्या तिरपा गुणाकाराच्या ज्या संख्येच्या तिरपा गुणाकार केली इथली संख्या वरती आली ती संख्या मोठी काउंट करायची. आता बघा 15 इथे केला आपण, 15×5 75 9×8 72. म्हणजे ही संख्या मोठी आली. मग आपण हिला कट केला, मग इथं गेलो काय पकडलं इथं 5 9 लिहिला, 7×5 35 9×4 36. म्हणजे ही 36 आहे, म्हणजे मोठी आली. म्हणजे 4 7 मोठी आली, आपण हिला कट केला, बरोबर आहे. त्यानंतर इथं बघा हा 11 11×4 44. हे आहे ना खालती आणला आणि 7 इथं आणला. 11×4 44 7×4 42. म्हणजे कोणती मोठी आली, ही. म्हणजे आन्सर काय येईल, ही वाली सर्वात मोठी संख्या आहे. आलं लक्षात सर्वांच्या. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपला, 1/8 अधिक 1/32 गुणिला x बरोबर 1/4. तर x बरोबर किती, x बरोबर किती. काय विचारता प्रश्न बघा, काय प्रश्न विचारते बघा. प्रश्न काय म्हणते बघा, 1/8 अधिक 1/32 गुणिला x बरोबर 1/4. तर x ची किंमत किती. अशा वेळेस काय करणार आपण बघा बरं. काय करणार आहे बाळांना आपण पहिले नियम 1/8 प्लस 1/32 मल्टिप्लाइड बाय x इज इक्वल टू 1/4. तर x असाच उदाहरण आहे आपला. याला सॉल्व कसे करून 1/8. आता पहा हा 1/8 लिहित बसून आहे इथं. हा याच्या दोघांना x भागिला 32 x/32 आला बरोबर.
हा किती आहे रे 1/4 आला. आता हा इकडे प्लस आहे, ह्या साईडला गेला मायनस झाला. बरोबर आहे. आता मला सांगा x भागिला 32 बरोबर याच्या किती होणार. इथं 2 करू आपण. 2 मायनस 1 खालती किती येणार 8. x बरोबर किती 32 बरोबर किती होणार इथं 1/8. किती आला 1/8 आला. 8 1 8 नाही तर 4. इथून 2 किलो आपण ना बेदून जिथं 2 1 2 इथं 2 आले. 4 2 8 जसे तसे लिहिलं मी इथं आणि याच्या 8 म्हणजे हे 8 इथं आले. बरोबर आहे. आता मला सांगा इथं किती आलं 2 मधून 1 गेला 1/8 आला. बरोबर आहे का. बरोबर आहे का. आता बघा x बरोबर ह्या दोघांच्या भागार समजते म्हणजे 32 भागिला 8. x बरोबर किती होईल आता 8 चौ 32 ने xचा हा ॲन्सर येईल. बघा बरं एक्सचा ॲन्सर आहे का. तर उत्तर काय आपली बरोबर आहे. उत्तर किती आहे 4 आहे. समजलं का सर्वांनी. लक्षात आला का. बघा काय म्हणते 1/8 प्लस 132 गुणिले x इक्वल टू 1/4. तर x ची व्हॅल्यू किती 1/8 प्लस 1/32 प्लस x इक्वल टू 4. देन x इक्वल टू 32 1/4 मायनस 1/8. आपण यांना सॉल्व केला किती आले आन्सर. सॉल्व करत करत गेलो तर आपल्याला 4 आन्सर आले. x बरोबर 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. समजत आहे सर्वांना. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण आता. म्हणजे ज्या ज्या टाईपचे प्रश्न येतात तशा तशा पद्धती आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. एका चाचणी परीक्षेत रमेशला 40 पैकी 28 गुण. एका चाचणी परीक्षेत रमेशला 40 पैकी 28 गुण. 40 पैकी किती गुण मिळाले त्याला 28 गुण. व सुरेशला 60 पैकी 36 गुण मिळाले आहेत. व सुरेशला 60 पैकी 36 गुण मिळाले आहेत. किती गुण मिळाले आहेत 60 पैकी 36 गुण मिळाले आहेत. तर कुणाचे शेकडा गुण अधिक आहेत. तर कुणाचे शेकडा गुण अधिक आहेत असा प्रश्न आहे. प्रश्न लक्ष द्या एकदा बघा. काय म्हणत आहे एका चाचणी परीक्षेत रमेशला 40 पैकी 28 गुण व सुरेशला 60 पैकी 36 गुण मिळाले आहेत. म्हणजे एक परीक्षा आहे. एका परीक्षेत 2 व्यक्ती आहेत स्टुडंट आहेत. एकाला 40 पैकी 28 गुण आहेत तर दुसऱ्याला 60 पैकी 36 गुण आहेत. बरोबर आहे मिळाले आहेत. तर कुणाचे शेकडा गुण अधिक आहेत. व्हेरी सिंपल. आता मला सांगा 40 बरोबर 100 तर 28 बरोबर किती होणार बाळांनो. बघा बरं सॉल्व करा. किती होईल 28 गुणिला 100 भागिला 40 किती होणार 0 0 कट 4 1 4 7 चौ 28 7 10 70. याला किती पर्सेंट झाले 70%. आता याला 60 बरोबर 100 तर 36 बरोबर किती होणार तेच मग 36 गुणिला 100 भागिला 60 0 0 कट 6 1 6 6 6 36 6 10 60 म्हणजे 60%. कुणाला गुण जास्त मिळाले रे कोण होतात पहिले रमेशला. मग कोणाला मिळाले गुण शेकडा गुण अधिक मिळाले. तर कुणाचे शेकडा गुण अधिक आहेत. हा कोणावर वरचा आला रमेशला शेकडा गुण अधिक आहेत. समजल्या. म्हणजे आपण कसे काढलं तर याच्यावर आपली मेथड अवलंबून असते. बरोबर आहे. जसा 60 100 बरोबर 4 सॉल्व केलेले अलीकडे पर्सेंटेज तसा हा प्रश्न 60 गुण 28 40 बरोबर 100 तर 28 बरोबर किती सॉल्व केला 70% आले. हा 60 बरोबर 100 तर 36 बरोबर किती याले सॉल्व केला किती आले 60 गुण आले. म्हणजे रमेशला जास्त मिळाले. बरोबर आहे सुरेशपेक्षा. म्हणजे रमेशला शेकडा गुण अधिक आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. थोडा इंक भरून घेऊ मार्करमध्ये 2 मिनिटात.
चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ ना आपण. चलो नेक्स्ट क्वेश्चन लेते तब तक. समझ आहे ना सर्वांना. चला ठीक आहे. चला ठीक आहे. चलो अब नेक्स्ट क्वेश्चन लेते. नेक्स्ट क्वेश्चन क्या आहे बघा. मी म्हणजे परीक्षा आपली समोर आहे त्यानुसार मी असं बघत आहे की क्वेश्चन कमी वेळात तुमचे जास्त सॉल्व करायचे आहेत. ओके ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय म्हणते दर साल दर शेकडा 8% दराने रक्कम बँकेत ठेवीच्या स्वरूपात 10 वर्षासाठी गुंतवलेली आहे. काय म्हणत आहे दसे 8% दराने 8% दराने रक्कम बँकेत ठेवीच्या स्वरूपात 10 वर्षासाठी गुंतवलेली आहे. दराने बँकेत ठेवीच्या स्वरूपात 10 वर्षासाठी गुंतवली असता. 10 वर्षासाठी गुंतवली असता मुदती अखेर 9,000 रुपये मिळतात. ती रक्कम किती. मुदती अखेर 9,000 रुपये मिळतात. तर ती रक्कम कोणती. आता बघा काय म्हणते दर साल दर शेकडा 8% दराने. म्हणजे प्रश्न काय म्हणते दर साल दर शेकडा 8% दराने त्याने 10 वर्षासाठी बँकेत एक रक्कम ठेवली. बरोबर आहे. 10 वर्षासाठी एक रक्कम ठेवली असता अखेर त्याला किती मिळाले 9,000 रुपये मिळाले. म्हणजे 9,000 कोणते मिळाले त्याच्या सरळ व्याज मिळाला त्याला आणि त्याची रक्कम मिळाली. म्हणजे एकूण त्याला व्याज प्लस रक्कम मिळाली. म्हणजे किती मिळाले 9,000 रुपये मिळाले असतील. तर रक्कम किती. बरोबर आहे. असा जर प्रश्न आला जेव्हा आपल्याला ती जर परत करणारी रक्कम जर सरळ असेल तर याचा अर्थ असे पी त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आहे अधिक मुद्दल आहे त्याच्यामध्ये आणि सिंपल इंटरेस्ट पण तिथे आपला ॲड असते. बरोबर आहे. आता अशा वेळेस आपण काय करायचं इथं काय करू आपण. इथं मला सांगा पी दिली आहे का आपल्याकडे नाही दिली आहे. म्हणजे पी बरोबर आपण 100 मानून चालायचं. ठीक आहे. एस आय बरोबर काय मानायचा एस आय बरोबर आर गुणीला टी करायचा. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट टी म्हणजे वेळ. बरोबर आहे. आता मला सांगा आणि परत करणारी रक्कम म्हणजे दोघांची बेरीज. आता मला सांगा किती आहे 9,000 आहे. आता इकडे बघा 100 आहेत अधिक याची दोघं आर किती आहे रे 8%. किती वर्षासाठी 10 वर्षासाठी. दोघाले सॉल्व करा किती होईल 100 अधिक 8×10 80. बरोबर आहे. बरोबर 180 आले का आले. म्हणजे हे 180. आता बघा 180 बरोबर किती होतील आता हे 9,000 आले लक्षात. तर मग 100 बरोबर किती 100 आपण प्रिन्सिपल बरोबर 100 पकडला तर मुद्दल बरोबर पी म्हणजे मुद्दलच होते ना. पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. बरोबर आहे. चला आता सॉल्व करा. इकडे किती होईल 100 गुणीला 9,000 भागीला 180. बरोबर आहे. 0 0 कट 9 1 9 आणि 9 2 18 2 1 2 2 5 10 आणि 5 गुणले 1,000 बरोबर 5,000. हे काय होणार याची मुद्दल नेचा ॲन्सर. आलं लक्षात सर्वांच्या. तो काय म्हणत आहे दर साल दर 8% दराने 10 वर्षासाठी एक रक्कम बँकेत गुंतवून ठेवली त्यांनी आणि ती गुंतवलेल्या रकमेवर त्याला व्याज पकडून किती रुपये मिळाले 9,000 रुपये मिळाले. बरोबर आहे.
आता व्याज इंटरलेट आहे. अशा क्वेश्चनच्या वेळेस आपण फॉर्म्युला मांडता पी बरोबर पी मुद्दल बरोबर 100 पकडला आणि परत करणारी रक्कम होती ते प्रिन्सिपल प्लस एस आहे. एस आहे काय आहे म्हणजे काय पकडलं आपण रेट ऑफ इंटरेस्ट प्लस टाईम दोघांचा गुणाकार केला. किती आला दोघांचा गुणाकार 80 आणि मग परत करणारी रक्कम बरोबर किती मिळाली 180 मिळाली आपल्याला. 180 बरोबर 9000. तर 100 बरोबर किती सॉल्व केला आपण किती आपल्याला आन्सर मिळाली 5000. आलं लक्षात सर्वांच्या. चला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. समजत आहे सर्वांना. काय अडचण असेल तर मला कमेंट करून सांगा. चला सर काय प्रॉब्लेम आहे की इथं प्रॉब्लेम आहे तिथं प्रॉब्लेम आहे मी सर्व समजून घेईन आणि माझे जर काही चुका असतील तर मी त्या चुका दुरुस्त करायचा प्रयत्न करीन. ठीक आहे. चला आणि तुम्हाला पण नवीन काही समजून घ्यायचे असेल तर मला सांगू शकता सर ॲडवाईस वगैरे सर तुम्ही असे किंवा तसे. ओके ते पण मी समजून घेईन. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल क्वेश्चनविषयी ते पण मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन. माझ्याकडून मी सर्व प्रयत्न करायचा प्रयत्न करीन. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते 51, 68 व 85 यांच्या लसावी त्यांच्या मसावीचे किती पट आहे. यांच्या लसावी हा मसावीच्या काय म्हणते किती पट आहे. किती पट आहे म्हणत आहे. आता सांगा म्हणजे त्याच्या काय म्हणायचे पहिले तुम्ही लसावी मसावी काढा आणि लसावी किती आहे त्याच्यातून तुम्ही काढा. आता मला लसावी काढा 51 त्याच्यानंतर 68 त्याच्यानंतर आहे 85 आले. आता मला एक सांगा ह्या सर्व संख्येला बघितल्यावर आपल्याला काय लक्षात येते सांगा बरं. कोणत्या संख्येने भाग जाऊ शकते रे सांगा. 17 जाऊ शकते का बघा बरं. 17 तिरी 51 17 चौ 68 17 पाची 85 बराबर आहे का. चला ठीक आहे. आता मला सांगा यांची लसावी किती होणार. पहिले मसावी किती येणार आहे. मसावी किती होणार 17. लसावी बरोबर किती आहे 17 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 5 असाच होणार. 3 4 5 होणार असा. आता मला सांगा किती पट म्हणत आहे तर आपण असेल 17 गुणिले 4 गुणिला 3 गुणिला 5 भागीला 17 असेच करणार ना पट काढण्यासाठी. आपण काय चुकत आहे का माझ्या आहे बराबर. मग इथं बघा 17 1 17 काय काउंट करायची काय गरज होती का नाही. मग 4 तिरी 12 12 म्हणजे 60 किती पट आहे 60 पट आहे. बस झाल्याचे आन्सर. काही कठीण होता का नाही. एकदम इझी क्वेश्चन होता बिलकुल. फक्त क्वेश्चन म्हणत काय आपल्याला हे आपल्याला समजायला एकदा क्वेश्चनची आपल्याला टेक्निक समजली हा आपण क्वेश्चन असा इझी प्रकारे सॉल्व करू शकतो. आला लक्ष सर्वांचे. चला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. आता स्क्रीनशॉट घेतात का तुम्ही की सर्व असेच जात आहे. सर्व मी लिहित आहे तुम्ही पाहतात मी लिहित आहे. झोप लागेल तुम्हाला असं एक तर माझ्यासोबत लिहित चला नाहीतर मग स्क्रीनशॉट घ्या तुम्ही स्वतः. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन आपला 2 समोर संख्यांच्या मसावी व लसावी यांचा गुणाकार 330 आहे. काय म्हणत आहे 2 सहमूळ संख्यांचा गुणाकार 2 समोर संख्यांचा गुणाकार 2 संख्यांच्या गुणाकार नाही इथं काय म्हणते 2 समोर संख्यांच्या मसावी व लसावी यांचा गुणाकार 330 आहे. किती आहे 330 आहे. तर त्यांच्या लसावी आहे. सेम प्रश्न आहे आपल्याला विचारलं तर त्यांच्या लसावी आहे. ऑप्शन बघा ऑप्शन याच्यात जाऊ थोडासा ऑप्शन भरून घ्या क्वेश्चन. 1 ऑप्शन बी काय 110. ऑप्शन सी काय 20. ऑप्शन डी काय
60. ओके. आता मला एक सांगा रे, दोन सहमूळ संख्या म्हणजे एक संख्या त्याच्यामधली मूळ संख्या राहील आणि दुसरी नॉर्मल संख्या राहील. आता मला सांगा, इथे एक एक बघू आपण. एक आहे, एक समजा 1 गुणिला 330 केला आपण, तर ॲन्सर किती येईल? 330 येईल. पण ही मूळ संख्या आहे का? नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन कटला. दुसरा बघा, इथे 110 आहे. 110 गुणिला किती करू आपण? 3 केला. आता मला सांगा, 3 ही मूळ संख्या आहे का? आहे ना. मग या दोघांचे किती होईल रे? बघा इथं 110 होणार काय? 330 होणार. दोघांचा गुणाकार केला तर म्हणजे आन्सर काय राहू शकते आपला? हा राहू शकते. हे एक मूळ संख्या आहे, एक नॉर्मल संख्या आहे, बरोबर आहे. आता याच्या बघा, याच्या केला 330 होणार का? याच्या बघा बरं, 0 0 11 पॉसिबलच नाही. याच्या जाते का? 6. याच्या पण जात नाही, म्हणजे ह्या दोन संख्या तर उपयोगाच्याच नाही आपल्या. 330 भागिले नॉर्मल भाग जातो का यांच्या? 20 0 0 15 2 30 2 भाग 20 भाग जातो का त्या संख्येला? नाही जातो का रे? बघा बरं, 330 भागिले 20 केला आपण, 0 0 कट. इथं 2च्या टेबलमध्ये याच्यात 33 येतो का? नाही येत, म्हणजे हा कटला आपला. दुसरा बघा 60, 330 भागिले 60 केला, हा येतो का? नाही. 6च्या टेबल 33 येतात का? नाही येत, म्हणजे हा पण कट. म्हणजे आन्सर कोणता राहील? हा राहील. समजा कधी ऑप्शनवरून आपल्याला सॉल्व करता आले पाहिजेत. समजल्या? चला ठीक आहे, स्क्रीनशॉट मारा एकदा. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे? हा तसं झाला, 3/4 17/20 7/10 व 22/25 यांचा चढता क्रम खालीलपैकी कोणता? यांचा चढता क्रम कोणता? म्हणजे कोणता ऑप्शनमध्ये दिलेला. ओके. आता इथं ऑप्शनची काय आपल्याला गरज नाही आहे. जिथं गरज होती तिथे मी ऑप्शन दिलं, तिथं गरज नाही आहे, मी ऑप्शन देणार नाही. आता मला सांगा, जेव्हा असामध्ये चढता क्रम लिहायचे काय करायच्या? खालचे जे संख्या आहे हे बेस व्हॅल्यू याच्या काय करायच्या? आपण एलसीएम करायच्या. आता मला सांगा, ह्या सर्व संख्येवर बघितल्यावर असं वाटते का की सर्व 100च्या टेबलमध्ये येतील ना? 25 100, 10 100, 20 25 100 आणि 25 100 म्हणजे इकडे पण गेला, म्हणजे असा होईल का? बघा बरं, याले आपण करू बा 3 खालती 4 गुणिला 25, बरोबर आहे. हा 17 गुणिला किती होणार इथं? 20 गुणिला 5, 7 10 गुणिला 10 आणि इथं 22 25 गुणिला 4, बस सेम आहे. आता इथं 25 न गुणला म्हणजे इथं किती होतील? 25 3 75. इथे किती येणार रे? 17 5 85. ओके. आता इथे किती 70. इथं किती 22 84 होणार. 4 2 22 किती होतील? 84 88 रे. 4 2 4 2 म्हणजे 88 होणार, बरोबर आहे. आता मला सांगा, चढत्या क्रमाने मांडायच्या म्हणजे पहिले कधी संख्या कोणती? लहान, म्हणजे कोणती येणार? 70 येणार. म्हणजे 70 कोणती आली? ही वाली आली, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणती येईल? 75 येणार. मग कोणती येणार? 85 वाली आणि नंतर 88 वाली, बरोबर आहे. आता मला सांगा, ही आली तर 70 वाली कोणती होती? ही वाली, म्हणजे 7/10 आधी येणार. त्याच्यानंतर 75 म्हणजे 3/4 आली, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं कोणतं आहे? 85 कोणती आली रे? ही इथं 17/20 आणि त्याच्यानंतर कोणती आहे? 88 म्हणजे 22/25. ही याची चढता क्रम मिळणार. समजा कशा पद्धतीने काढायचे? तर व्हेरी सिम्पल आहे. खालच्या बेस व्हॅल्यूच्या एलसीएम करायच्या. एलसीएम काढल्यानंतर ह्या संख्येच्या जेवढा बेस एलसीएम आहे त्याच संख्येने वरच्या संख्येला गुणायच्या आणि जी लहान आहे लहान त्याच्यानंतर मोठी, त्याच्यानंतर मोठी आणि त्याच्यानंतर लिहायच्या. हा चढता क्रम झाला. चढता क्रम म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणे आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. मॅडम पाण्याची व्यवस्था करा बरं थोडी प्यायच्या. समजा त्याने सर्वांना काय डाऊट आहे का? असेल तर मला सांगा कमेंट्स करून, मी समजून घ्यायला तयार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण.
चला काय म्हणत आहे क्वेश्चन, हा पहा, जर P बरोबर 3 व T बरोबर 2 तर गरम पाणी घ्यायचं, तर 3P मायनस 2P मायनस P ब्रॅकेट क्लोज, खालती किती येणार, P मायनस T. ओके. आता याच्यात थोडासा आहे, हा बा इथं गुणाकाराचा साईन आहे, एक्स नाही आहे, T. ओके, बरोबर किती, एवढाच प्रश्न आहे तो, बरोबर किती लिहिला आहे तिथं. ठीक आहे. आता मला एक सांगा, P बरोबर 3, T बरोबर 2, तर याच्यात व्हॅल्यू पुटअप करायची. आता बघा मी हा क्वेश्चन इकडे लिहितो, काय लिहायचं आहे, 3P मायनस 2P, इकडे P आहे बरोबर आहे ब्रॅकेट, ने खालती आहे T ब्रॅकेटमध्ये P मायनस T, इथपर्यंत आहे बरोबर. तर गुणिला, आता हा इथं एक बघा, हा गुणिला T बरोबर किती म्हणते. आता मला सांगा ह्या दोघांचा गुणाकार, हा सांगा रे, 3 गुणिला Pची व्हॅल्यू किती आहे, 3 बरोबर आहे, दोघांच्या गुणाकाराचा संबंध आहे, मायनस 2 गुणिला Pची व्हॅल्यू किती आहे, 3 मायनस Pची व्हॅल्यू किती आहे, 3. हा झाला. आता हे ब्रॅकेटमध्ये आहे, म्हणजे हे पहिले सॉल्व करू आपण, ब्रॅकेटमध्ये आहे तर मग बाहेर जाऊ. आणि T गुणिला Tची व्हॅल्यू किती आहे रे, 2, इकडे आहे किती आहे, इकडे बघा बरं, T ब्रॅकेटमध्ये Tची व्हॅल्यू किती आहे, 2, Tची व्हॅल्यू 2, Tची व्हॅल्यू 2 आहे बघा. आता Tची व्हॅल्यू 2 आहे, ब्रॅकेटमध्ये Pची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे, मायनस याची व्हॅल्यू किती आहे, Tची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे बरोबर आहे. आता मला सांगा, 3 3, आता नेक्स्ट याच्यानंतरच्या 3 3 9 मायनस 3 2 6 मायनस 3 बरोबर आहे. आता याला आपण सॉल्व केला, किती होईल रेच्या, बरोबर 0 आला, बरोबर 0, आणि हा गुणिला 2 आहे. आता खालती सॉल्व करू आपण, ही खालची व्हॅल्यू किती होईल, 2 3 मायनस 2 1 आणि 2 गुणिला 1 बरोबर आहे, 3 मध्ये 2 गेली 1 आणि गुणिला 1 म्हणजे किती होईल, इकडे बघा याची उत्तर किती आली, 0 गुणिला 2 भागिला 2. आता मला सांगा, वरती 0 खालती 2, याच्या अर्थ उत्तर किती येणार, एखाद्या शून्याला जर एखाद्या संख्येने गुणला भागला आपण तर किती येणार, 0. आलं लक्ष सर्वांच्या, कळत आहे का, आन्सर किती येणार, 0. समजत आहे ना, काही डाऊट आहे का कुठं असेल तर सांगा मला. ऑप्शन 0, ओके ठीक आहे, आन्सर किती येणार, 0. चलो ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन लेते. समजत आहे ना, चला एकदा सांगू का पुन्हा, बघा बरं हा काय म्हणत आहे, बघा एक मिनटं फक्त, जर P बरोबर 3 व T बरोबर 2 तर इथं बघू, इथं लिहिलं आहे 3 याच्या दोघांच्या कशाचे गुणाकाराचा संबंध आहे, मायनस 2P म्हणजे यांच्या गुणाकाराचा संबंध आहे, मायनस P बरोबर आहे, गुणाकार गुणिला T. आता आपण याच्यात जशी आहे तशी P बरोबर 3 व्हॅल्यू पुटअप केला, T बरोबर व्हॅल्यू पुटअप केला आणि इले सॉल्व केला. याचा किती आला, 3 3 9 आणि 3 2 6 मायनस 6 आणि हे मायनस आहेत, म्हणजे 9 मधून मायनस मायनस प्लस आणि हे प्लस मायनस केलात किती आली, 0 आली. आणि याच्या दोघांचा गुणाकार 2 आला. पण याच्यात जेव्हा शून्याने एखाद्या संख्येला गुणाकार किती 0 होते, तसाच एखाद्या संख्येला भागाकार करतो, भागाकार किती येईल, 0 येईल. आन्सर किती येईल त्याच्या, 0 येईल. चला ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन लेते. चला काय याच्या पुढील क्वेश्चन काय आपल्याकडे, काय म्हणत आहे रे बाबा, 4 पॅन्ट शिवायला 5 मीटर कापड लागतो. काय म्हणताय, 4 पॅन्ट शिवायला 4 पॅन्ट शिवायला 5 मीटर कापड लागतो. 5
मीटर कापड लागतो किती कापड लागतो 5 मीटर कापड लागतो. तर 7 पॅन्ट शिवायला किती मीटर कापड लागेल. तर 7 पॅन्ट शिवायला किती कापड लागेल. ठीक आहे, व्हेरी सिंपल. तो काय म्हणत आहे 4 पॅन्ट शिवायला 5 मीटर कापड लागते, तर 7 पॅन्ट शिवायला किती. व्हेरी सिंपल. आता मला सांगा, इकडे सांगा याचे ऑप्शन एक मी ऑप्शन सांगतो. आता गंमत आहे, ऑप्शनवरून मला आधी आठवलं. ऑप्शन किती आहेत 8.75, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 9. आता मला एक सांगा रे, हा बघितला आपण म्हणजे असा गेला 7 गुणिला 5 भागीला 4. खरंच 7 × 35 भागीला 4 याची उत्तर ॲक्युरेट जाईल का. नाही जात. मग जिथं पॉईंट आहे तिथे आन्सर राईट करू, विषय संपला. सोडवायची काय गरज आहे का नाही अजिबात. म्हणजे कधी कधी ऑप्शनसुद्धा आपल्याला मदत करतात. बरोबर आहे, ऑप्शनला बघायच्या. ऑप्शनला आपण जर बारकाईने बघितला तर 7 × 35 4 याला सॉल्व केला तेवढे उत्तर येणार. नाही येणार काही तर चेक करा बरं. असेल 4 × 35 पहा 7 × 28 8 × 32 म्हणजे इथं किती वरती 8 आले 8 × 32 वाचले 30 3 वाचले ना, हा 0 पॉईंट. 7 × 28 म्हणजे इथं 28 4 न भागत 4 × 7 28 किती राहिले इथं किती राहिले 2 हा 0 गेला आणि 5 × 4 4 × 5 20 म्हणजे आन्सर तेच आली. म्हणजे आपण सॉल्व केला तरी आन्सर एवढीच निघली, नसता केला तरी आन्सर हीच येणार होती. म्हणजे लॉजिक लावायला शिका, त्याच्यानं तुमचे उत्तर लवकर निघतील आणि आन्सर पण बरोबर राहील. ठीक आहे, आणि तुमची वेळ पण वाचेल सोबत. आलं लक्षात. चला ठीक आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या एकदा याच्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. चला काय म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन. एका शाळेतील सहलीला गेलेल्या 50 मुलांचे सरासरी वय 12 वर्षे आहे. का म्हणते एका शाळेतील सहलीला गेलेल्या 50 मुलांचे सरासरी वय 12 वर्षे आहे. किती वर्षे आहे 12 वर्षे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणत आहे त्यांच्यासोबत असलेल्या 2 शिक्षकांसह सर्वांचे सरासरी वय 13 वर्षे आहे. त्यांच्या सोबत असणाऱ्या 2 शिक्षकांना ॲड केल्यावर शिक्षकांसहित सर्वांचे सरासरी वय 13 वर्ष आहे. सर्वांचे सरासरी वय 13 वर्षे. किती वर्षे आहे 13 वर्षे आहे. बरोबर आहे. आता काय म्हणता येतो 2 शिक्षकांपैकी एकाचे वय 40 वर्षे असल्यास 2 शिक्षकांपैकी एकाचे वय 40 वर्षे असल्यास दुसऱ्याचे वय किती. ओके, आता बघा प्रश्न काय म्हणते ते बघा. मी एकदा समजून सांगतो सर्वांना. बरोबर आहे. काय म्हणते एका शाळेतील मुलं सहलीला गेली. एकूण किती मुलं गेले 50 मुलं सहलीला गेली. 50 मुलीला गेलेल्या वयांची सरासरी किती 12 वर्षे आहे. त्यांच्यासोबत मग शिक्षकांच्यासोबत कोण गेले विद्यार्थ्यांसोबत 2 शिक्षक गेले. मग 2 शिक्षकांच्या वयाची बेरीज जर तिथं आपण ॲड केला
तर त्यांची सरासरी किती येते 13 वर्ष येते, बरोबर आहे. त्यापैकी एका शिक्षकाची वय किती म्हणत आहे 40 वर्ष असल्यास दुसऱ्या शिक्षकाची वय किती, सेम प्रश्न असाच होता. ठीक आहे, मानून चला. किती मुलं सहलीला गेले 50 मुलं सहलीला गेले, असा लिहायचा. 50 मुलं सहलीला गेले म्हणजे त्यांचे 50 गुणिले 12, बरोबर आहे. आता 12 शून्य शून्य आणि 12 पंचे 60, म्हणजे सर्वांची एकूण वय किती आली 600 आली. आता मला सांगा दोन लोक म्हणजे हे मुलं किती 50, दोन शिक्षक म्हणजे 50 न 2 52 झाले, बरोबर आहे. 50 न 2 52 आणि सरासरी वय किती झाली आता 13 वर्ष झाली, बरोबर आहे का. आता बघा इथं 13 दुने 26 चे 6 हातच्याले 2 13 पंचे 65 न 2 67, ओके होणार का 67, ओके. म्हणजे ह्या दोघांच्या याच्यामध्ये 600 मध्ये 676 आले, ते दोन शिक्षकांची वय आली, बरोबर आहे त्याच्यामध्ये. आता तो काय म्हणते यांच्या दोघांचे 676 मायनस 600 जर आपण केला तर दोन शिक्षकांची वय किती आली 76 वर्षे आली. त्यापैकी एका शिक्षकाची वय किती आहे 40 वर्षे, म्हणजे 76 मायनस 40 बरोबर किती राहिले 36 वर्षे. हा त्याच्या काय येणार ॲन्सर येणार, समजल्या. किती वर्ष ॲन्सर येणार 36 वर्षे. किती इजी क्वेश्चन आहे, लिहायला खूप मोठा क्वेश्चन आहे, मग सॉल्व करायला एकदम इजी क्वेश्चन आहे, बरोबर आहे. तुम्ही प्रॅक्टिस करत चला, माझ्यासोबत चला. जरी तुमची आता प्रिपरेशन नसेल पण जर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू जुळले राहिला तर होऊ शकते तुमच्या नवोदयचा पेपर चांगल्या प्रकारे क्रॅक होऊ शकते, समजलं त्या लक्षात आहे. त्यामुळे तुम्ही रोज टेस्ट पाहत चला, तिला लाईक करा, फॉलोअप करा, तिला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, तुम्ही पाहत चला. काय डाऊट असल्यास मला पण कॉमेंट्समध्ये शेअर करत चला, ठीक आहे. चला समजत आहे ना सर्वांना काय केलं आपण. तर 50 गुणिले 12 वर 600, दोन शिक्षक ॲड आले म्हणून 52 झाले, त्यांची वय 13 वर्षे होती. त्यांना सॉल्व केलं. याचे 676 मायनस 600 676 मायनस 676 आपली वय आली शिक्षकांची. त्यातून एका शिक्षकाची वय 40 आहे, 76 मायनस 40 केला म्हणजे 36 वर्षे, म्हणजे दुसऱ्या शिक्षकांची वय होईल, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे बघा. थोडे शाब्दिक क्वेश्चन आहेत, जास्त नाहीत. किती आहेत 1 2 आहेत तरी 5-6 क्वेश्चन आहेत, बस लवकर. आशुतोषला गणिताच्या पहिल्या घटक चाचणी परीक्षेत 40 पैकी 24 गुण. कोण आहे आशुतोष आहे. आशुतोषला गणिताच्या पहिल्या घटक चाचणीत पहिल्या घटक चाचणीत 40 पैकी 24 गुण 40 पैकी 24 गुण व दुसऱ्या घटक चाचणीत परीक्षेत 40 पैकी 30 गुण मिळाले. 40 पैकी 30 गुण मिळाले. किती गुण मिळाले 30 गुण मिळाले. तर त्याच्या गुणांमध्ये शेकडा किती वाढ झाली. तर त्याच्या गुणांमध्ये शेकडा वाढ किती झाली. बरोबर आहे, प्रश्न असा विचारते आपल्याला. आता मला सांगा रे, दोन्ही पेपर किती मार्काचे होते 40 मार्काचे. काही इथे लॉजिक आहे का, अजिबात नाही आपल्याकडे. मला सांगा 40 गुण आहेत त्याच्याकडे, 40 पैकी त्याला गुण किती मिळाले 24, बरोबर आहे. दुसरा काय म्हणत आहे 40 पैकी शेकडा गुण. ओके, आपण असं समजून का साध्या भाषेत 40 बरोबर 100 तर 24 बरोबर किती. व्हेरी सिंपल राहील हा, एकदम बेस्ट लॉजिक राहील आपला. ठीक आहे, कसं येईल मग 24 गुणिला 100 भागिला 40, बरोबर आहे का. चला ठीक आहे, सॉल्व करायला. 0 0 कट, 4 1 4 साइन 24 म्हणजे 60%, बरोबर आहे.
दुसऱ्या वेळेस 40 गुणापैकी 100 त्याला किती मिळाले 30 बरोबर x म्हणजे किती होईल 30 गुणिला 100 भागिला 40 बरोबर किती होईल 0 0 कट 0 0 कट करू का आपण इथं कोणी 0 0 कट करू इथं 25 1 25 4 1 4 न 25 चौ 100 न 25 3 75 बरोबर आहे. आता पहिले किती मला 60% गुण आता किती मिळाले 75% गुण म्हणजे किती होईल 75 मायनस 60 बरोबर किती होईल 15%. एकूण किती गुण मिळाले त्याला 15%. व्हेरी सिम्पल. म्हणजे त्याच्या किती टक्के गुणात वाढ झाली 15% गुणात वाढ झाली. आला लक्ष सर्वांच्या. असं सॉल्व करायचं दुसरी काय मेथड नाही लावायची. ज्या ज्या बेसिक मेथड आहेत त्याच वापरायच्या. खूप क्रिटिकल घेऊन क्वेश्चन क्रिटिकल करायचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. समजत आहे ना. अरे 40 मार्काचा पेपर होता त्याला 24 गुण मिळाले म्हणजे आपले 24चे पर्सेंट काढा 60% मिळाले. त्याच्यानंतर 40 पैकी त्याने 30 घेतलं म्हणजे त्याला किती टक्के गुण मिळाले 75% गुण मिळाले. म्हणजे 75 मायनस 60 म्हणजे किती टक्के वाढ झाली 15% वाढ झाली. बस झाला. एवढा असं लॉजिक आहे. समजत आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. थोडासा वेळ लागेल बोर्ड पुसायला बट जस्ट इट्स ओके. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. काय म्हणत आहे नेक्स्ट क्वेश्चन. 5 खुर्च्या या 6 खुर्चीच्या खरेदी किमतीस विकल्या. 5 खुर्ची ह्या 6 खुर्चीच्या 5 खुर्च्या ह्या या 5 खुर्च्या या 5 खुर्च्या या 6 खुर्चीच्या खरेदी किमतीस विकल्या. खरेदी किंमतीस विकल्या तर शेकडा नफा अगर शेकडा तोटा किती. तर शेकडा नफा अगर तोटा किती. बराबर आहे प्रश्न. आता मला सांगा खुर्च्या किती आहेत 5 खुर्च्या आहेत. समजाय 5 खुर्च्या आहेत. एका खुर्चीची किंमत आपण 1 रुपया पकडला. किंमत किती रुपये 1 रुपया. कोणाची पकडला 5 खुर्च्यापैकी एका खुर्चीची किंमत आपण 1 रुपया पकडला म्हणजे 5 गुणिला 1 बरोबर खुर्च्याची किंमत किती आली 5 रुपये. बराबर आहे. आता मला सांगा एक खुर्ची एक्स्ट्राची आली म्हणजे किती होईल म्हणजे 5 6 मायनस 1 मायनस 5 बरोबर 1 म्हणजे जर एका खुर्चीची किंमत आपण 1 रुपया लावला मानून चल 1 रुपया खुर्चीची किंमतच म्हणायला गेले. खुर्चीची किंमत 1 रुपया खुर्चीत पकडला तर 5 खुर्च्याची रुपये 5 रुपये 6 खुर्च्याची 6 रुपये म्हणजे 6 मायनस 5 केला तर 1 रुपया आला. बराबर आहे. आता मला सांगा 5 बरोबर 100 तर 1 बरोबर किती होईल रे किती होईल 1 गुणिला 100 भागिला 5 म्हणजे किती टक्के नफा आला 20% नफा झाला. आहे ना सिंपल. बराबर आहे की नाही सांगा. जर 5 खुर्च्या 6 खुर्चीच्या खरेदी किमतीस विकल्या तर शेकडा नफा किती. त्याने एका म्हणजे त्याला असं म्हणायचं की 1 रुपया एका खुर्चीची किंमत आहे. 5 खुर्च्या त्याने विकायला काढलं म्हणजे एकूण त्याची किंमत किती झाली 5 रुपये झाले. मग त्याने काय केलं खरेदी किमतीस विकल्या म्हणजे त्याने 6 खुर्च्या 6 रुपयात घेतल्या. बराबर आहे. त्याने
6 रुपया झाल्या त्या गुढच्या, 6 - 5 बरोबर 1. मग इथं होते 5 बरोबर 100. ते 1 बरोबर किती किती टक्के नफा दिले 20 रुपयाचे नफा झाला. म्हणजे त्याने 5 रुपयाला गुढच्या घेतलं न 6 रुपयाला विकलं. आलं लक्षात. 5 रुपयाला गुढच्या घेतलं 6 रुपयाला विकलं म्हणजे 1 रुपया त्याला नफा झाला. 5 बरोबर किती रुपये भेटले 1 रुपया एक्स्ट्रा भेटला म्हणजे त्याला किती झाला 20% नफा झाला. ठीक आहे, समजत आहे सर्वांना. चला स्क्रीनशॉट मारा आणि नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. ठीक आहे, चला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे. 5,000 रुपयाचे मासिक सरळ व्याज 25 रुपये आहे. काय म्हणत आहे 5,000 रुपयाचे मासिक सरळ व्याज 25 रुपये आहे. किती रुपये 25 रुपये आहे. किती रुपये 25 रुपये आहे. तर दरसाल किती टक्के व्याजाचा दर आहे. तर दरसाल किती टक्के व्याजाचा दर आहे. बरोबर आहे. प्रश्न असा विचारणे आपल्याला समजत आहे. इंक घालून याच्यामध्ये थोडीशी इंक घालून घेऊ आपण थोडासा जस्ट थांबा. ठीक आहे, चला. आता मला एक सांगा. प्रश्न काय म्हणते 5,000 रुपये मासिक सरळ व्याज आहे. 5,000 रुपये आहेत त्याच्याकडे. बरोबर आहे. म्हणजे पी बरोबर किती आली त्याच्याकडे 5,000 रुपये. आलं लक्षात. त्याच्याकडे सरळ व्याज किती रुपये आहे. मासिक सरळ व्याज किती आहे 25 रुपये. मासिक म्हणजे एका महिन्याच्या 25 म्हणजे 12 महिन्याच्या किती होईल रे 25. 12 × 5 = 60च्या 0 हातच्या 6 12 दूने 24 24 न 6 28 होईल का. 12 चुकला का माझ्यात पहा. 12 × 5 = 60च्या 0 हातच्या 6 12 दूने 24 24 न 6 28. बरोबर आहे. ठीक आहे. आता त्याला व्याज किती मिळाला. ऐसा किती मिळाला 2800. तर टक्केवारी किती 25 रुपये. तर दर साल टक्केवारी किती. दर साल म्हणजे एका वर्षाची टक्केवारी किती. बरोबर आहे. असं होईल का मग पहा बरं. 28 बरोबर 5,000 गुणिला 1 गुणिला काय होते ते ना की टक्के म्हणजे व्याजाचा दर किती म्हणजे x भागिला 100. ओके. आता सॉल्व करा. कसं होईल हे सांगा बरं. किती होणार रे 12 × 25 रुपये 6 × 28 25 10 हा चुकला का. 12 × 5 = 60 12 दूने 24 7 30 होतं. सॉरी हा 30 होते इथं. म्हणजे कुठे चुकला आपला. ठीक आहे. म्हणजे 12 दूने 24 न 7 30. ओके 300. म्हणजे इथं किती येणार 300 येणार. सॉरी इथं किती येणार 300 येणार. आलं लक्षात. चला इथं सॉल्व करा. आता किती होणार इथं 0 0 कट न 5 आता 5 इथं 5 × 30 आणि 0. x बरोबर किती आला 60 आला. म्हणजे x बरोबर आपण 6 लिहू शकून 60 असे. बरोबर आहे का. बरोबर आहे का सांगा. काय चुकीचं आहे का आपला. बरोबर आहे का. सांगा काय चुकला का. तर पाहिजे एक चुकला. पुन्हा याच्यामध्ये एक चुकला. कोणता इथे 0 1 सुटला. पहा बरं. थोडासा असं होतं कन्फ्युजन कधी. चला काही नव्हता क्वेश्चन. 5,000 रुपये त्याची मुद्दल होती. व्याजाचा दर माहीत आहे का नाही आहे म्हणून 1 लिहिला आणि 1 बरोबर आहे भागीला 100. बरोबर. इथं किती होता याचा किती निघाला 300 रुपये. बरोबर आहे. आता बरोबर आहे. ओके. चला हा 0 0 कट हा 0 0 कट हा 0 कट 5 1 5 5 6 30 म्हणजे x बरोबर 6. हा 6% काय होईल व्याजाचा दर. आला लक्षात. हा का होईल आपला
व्याजाचा दर. आलं लक्षात. म्हणजे सिम्पल क्वेश्चन होता, थोडा आपला कॅल्क्युलेशन कमी जास्त झाला होता, होत राहते असं काही विशेष नाही, माझ्या हातून चुका होऊ शकतात. 5,000 रुपयाचे मासिक सरळ व्याज 25 रुपये आहेत, तर दर साल किती टक्के व्याजदर असेल. दर साल म्हणजे एका वर्षा व्याजदर किती असेल. मग 5,000 आपण आधी का काढला, हा एस आय पाय 280 जून लिहून ठेवली इथं मी गीचेच. एस आय किती आला आपला 300 रुपये. याने मासिक विचारलं 25 गुणिले 12 बरोबर एस आय किती आला 300 आला. ओके. आणि मग एस आय जागी एस आय लिहिला, प्रिन्सिपल जागी प्रिन्सिपल आयस आणि हे फॉर्म्युला टाकून सॉल्व केला, तर मग व्याजदर किती आला 6%. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ठीक आहे. चला काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. 15 मीटर लांब व 13 मीटर रुंद व 4 मीटर उंची असलेल्या पाण्याची टाकी भरल्यास. काय म्हणते 15 मीटर लांब, 15 मीटर लांब, 13 मीटर रुंद, 13 मीटर रुंद व 4 मीटर उंच, 4 मीटर उंच असलेली टाकी पाण्याने भरली असल्यास. असलेली टाकी पाण्याने भरली असल्यास, पाण्याने भरली असल्यास त्या टाकीतील पाण्याचे घनफळ किती. त्या टाकीतील पाण्याचे घनफळ किती. सेम क्वेश्चन आहे. त्याला का म्हणायचे 15 मीटर लांब, 13 मीटर रुंद व 4 मीटर उंच असलेली टाकी पाण्याने भरली आहे. ठीक आहे. म्हणजे एक पाणी टाकी आहे, व्हेरी सिंपल. ही पाणी टाकी आहे बरोबर आहे. इथं काय भरलेलं आहे, पाणी भरलेलं आहे. ओके, पाणी भरलेलं आहे. आता किती उंच आहे 13 मीटर लांब, 3D मध्ये 2D मध्ये वाटते आपल्याला, पण उंच. आता इथे काय घनफळ आहे ना. आता घनफळ इथे असं लिहू का, घनफळ बरोबर किती होईल, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची बरोबर आहे. आता मला सांगा रे, लांबी किती आहे 15, रुंदी किती आहे 13, उंची किती आहे 4 मीटर बरोबर आहे का. 4 मीटरचं आहे का, 4 मीटर. त्याला सॉल्व करा बरं किती होईल. तर आता मला सांगा अशी संख्या घ्यायची की जे तर पहिले शून्य येते. 15 चौ 60 गुणिला 13. आता 13 शून्य शून्य, 13 चौ 52, 13 पंचे 65, 13 चौकोम 78. म्हणजे घन किती होईल, टाकीचे घनफळ किती होईल 78 मीटर म्हणू शकता, किंवा आपण त्याला काय म्हणू शकता. ठीक आहे. म्हणजे आन्सर किती येणार 78, हे त्याचे घनफळ येतील. आलं लक्षात सर्वांच्या. चला ठीक आहे. समजला क्वेश्चन. काही इझी नाही रे, एकदम इझी आहे क्वेश्चन. 15 मीटर लांब, 13 मीटर रुंद व 4 मीटर उंच असलेली टाकी पाण्याने भरलेली असल्यास त्या टाकीतील पाण्याचे घनफळ किती बरोबर आहे. आपण घनफळाचे सूत्र लांबी गुणला रुंदी गुणला उंची सॉल्व केलं, आन्सर सेट झाला, बस झाला. आहे ना सिंपल. समजते सर्वांना. व्हिडिओ लांब होईल तर चालेल, बोर होणार तरी चालेल. आपल्याला एक्झाम काढायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये, तर आपल्याला सर्व क्वेश्चन धरून चालायला लागेल. आहे लक्षात सर्वांच्या. चला ठीक आहे. आला का लक्षात सर्वांच्या. चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. आज तुम्हाला जरी बोर वाटत असेल, पण जर यश आपल्या पदरी मिळते, ते जे आपली खुशी होते आपल्याला, ते खूप लांब महत्त्वाचे असते. त्याच्यामध्ये आपल्यासोबत आपल्या आईवडिलांची खुशी असते. आपल्या आईवडील आपल्यासाठी किती मेहनत घेतात, काय घेतात आपल्याला समजून येते. आणि जेव्हा आपण 10 लोकांचा आपला सत्कार होते, ती मजा वेगळीच असते बरोबर आहे. म्हणून यश मिळवा आणि खुशीचा आनंद घ्या. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. बस आता एकदम किती शेवटचे क्वेश्चन राहिलेले आहेत. काय क्वेश्चन म्हणत आहे, एका गावातून 3 विविध ठिकाणी जाणाऱ्या एस.टी. गाड्या दर 12 मिनिटांनी, 15 मिनिटे, 18 मिनिटांनी सुटतात. हा क्वेश्चन मी निघले करू. सेम क्वेश्चन यायचा आहे जो आपण याचा बघितलं होतं, यंत्र वाचताना वगैरे. ओके. हा क्वेश्चन घेणार नाही.
नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, श्री गोविंदनाथाने सोमवारी मध्यपूर्व हा ठीक आहे. प्रश्न काय म्हणते, श्री गोविंदनाथाने सोमवारी मध्यान्हपूर्व म्हणजे सकाळी, मध्यान्हपूर्व सकाळी म्हणजे सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी 9 वाजून 20 मिनिटांनी मोटार पंप सुरू केला. मोटार पंप सुरू केला. त्याने तो पंप बुधवारी मध्यानंतर 3:40 बंद केला. त्याने तो मध्यानंतर काय म्हणते, मध्यान्हनंतर 3:40 मिनिटांनी बंद केला. तर मोटार पंप किती वेळा चालू होता, किती वेळ चालू होता. आलं लक्षात. आता मला एक सांगा, एकदम सिंपल जवाब आपण, ठीक आहे. काम ते श्री गोविंदनाथाने सोमवारी मध्यान्हपूर्व 9 म्हणजे सकाळी, मध्यान्हपूर्व म्हणजे सकाळी 9:20 PM का AM येईल रे, AM. दिवस कोणता होता, सोमवारी, बरोबर आहे. त्याच्यानंतर काम ते मोटार सुरू केला, त्याने तो बुधवारी, म्हणजे याच्यामध्ये मंगळवार आला आपल्याला. मंगळवारी किती, 9:20 AM, बरोबर आहे. म्हणजे याच्यात किती डिफरन्स आला, 24 तास झाले, बरोबर आहे. सुरू बंद केला. त्याच्यानंतर काय म्हणते, बुधवारचं किती, 9:20 AM, बरोबर आहे. आता मला सांगा याच्यात किती झाले, 24 तास झाले. आता याच्यानंतर काय म्हणते, बुधवारी त्याने किती वाजे, मध्यान्हनंतर म्हणजे किती होईल, 3:20 म्हणजे याच्यात डिफरन्स कितीचा आला सांगा. हा दोघात डिफरन्स कितीचा आला, हा PM आहे ना, कितीचा डिफरन्स आहे सांगा. 3:40 आहे, सॉरी. म्हणजे आपण गृहीत असा धरू 3:12 3 तास आणि 3 वाजेपर्यंत 6 तास, म्हणजे 6:20. किती अंतर आला, 6:20. आता याची बेरीज करा, 24 2 48, 48 न 6 54 तास झाले आणि हे 20 मिनिट. म्हणजे एकूण किती झाला त्यानं, किती वेळ चालू होता पंप, 54 तास 20 मिनिटे चालू होता. हा याच्या का राहील, आन्सर राहील. असं आपल्याला काढता आला पाहिजे. ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊन आपण, चलो 2-3 क्वेश्चन राहिले आता, जस्ट आटोपत्याच आले आपली गाडी, ठीक आहे. चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, विक्री किंमत खरेदी किमतीच्या 1.5 असेल. आता काय म्हणते तो, विक्री किंमत खरेदी किंमतीच्या किती पट, 1.5 पट, 1.5 पट असेल, 1.5 पट असेल, 1.5 पट असेल, 1.5 पट असेल तर नफा किती होईल, नफा किती होईल.
आता मला एक सांगा, व्हेरी सिम्पल. विक्री किंमत आणि इकडं खरेदी किंमत मानून चला. विक्री त्याने 30 रुपयाला विकलं आणि घेताना 20 रुपयाला घेतलं. बरोबर आहे का? नफा डिफरन्स कितीच्या आला याच्या? या 10च्या. बरोबर आहे. आता मला सांगा 20 बरोबर 100 तर 10 बरोबर किती होईल? किती होईल रे? 50 होईल ना? बरोबर आहे का? 10 बरोबर 50 म्हणजे खरेदी किमतीच्या अर्धा नफा होईल. ऑप्शन होता इथं खरेदी किंमतीच्या अर्धा नफा होईल. ऑप्शनमध्ये असाच लिहिला आहे. ओके, खरेदी किमतीच्या अर्धा नफा होईल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण आता. नाही, अरे हा लास्ट क्वेश्चनच होता आपला. ठीक आहे. चला ओके. हा अशा प्रकारे आपले 25 क्वेश्चन आजचे झालेले आहेत. एक क्वेश्चन आपण सोडलेला आहे कारण तो रिपीटेड क्वेश्चन होता. तर अशा प्रकारे आपण आजची टेस्ट पूर्ण करत आहोत. टेस्ट आवडली असेल तर सर्वजण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आपण इथं दोन्ही चालू आहे, मराठी मीडियम आणि हिंदी मीडियमची व्हिडिओ बनवत आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही जर हिंदी मीडियमचे विद्यार्थी असेल तर हिंदी मीडियमवाली पहा. त्याच्यानंतर उद्या आपण पुन्हा हिंदी मीडियमची डालू, त्यानंतर पुन्हा मराठी मीडियमची डालू. क्वेश्चन सेम राहतील, फक्त लँग्वेज थोडीशी चेंज राहणार. ठीक आहे. आलं लक्षात सर्वांच्या? चला, हॅव नाईस डे. सर्व तुमच्या पराधी सुखी राहोत, आमच्या पण पराधी सुखी राहो एवढी अपेक्षा ठेवा. चला, हॅव नाईस डे, गुड डे. चला बाय. माझ्याकडून सर्वांना गुड नाईट. आता ही रात्रीची वेळ आहे. चला ठीक आहे. चला बाय.